बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे कार्यकर्ते, ठेकेदार, गुंड तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून सामान्य कार्यकर्ते आणि मतदारांना दमदाटी करत असल्याचं आमदार रोहित पवार यांनी मत व्यक्त केलंय। विशेष म्हणजे जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांचा प्रचारासाठी वापर होत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय। ते आज बारामती येथे माध्यमांसमोर बोलत होते। इथं बारामतीमध्ये काही लाभार्थी आहेत, काही मोठे मोठे पदाधिकारी आहेत। इथं सर्व सामान्य जनता त्या पदाधिकाऱ्यांना मलिदा गँग असं म्हणतात, कारण का त्यांच्यातले बहुतांश लोक हे कॉन्ट्रॅक्टर आहेत। त्यांची कॉन्ट्रॅक्टरी चालावी यासाठी इथं कुठेतरी मायनसमध्ये या सुनित्रा वहिनी जाऊ नये यासाठी ते प्रयत्न करतायत। मग ते कार्यकर्त्याला फोन करतात, नोकरीवरनं काढण्याचा तिथे धमकी देतात। पोलिसांची एखादी कारवाई करू, जुना FIR असेल तर तो बाहेर काढू। काही PDCC बँकचे पदाधिकारी सुद्धा, कर्मचारी सुद्धा प्रचारामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। दुर्दैव आहे, शेतकऱ्याची ती बँक आहे, त्यांच्यातून पण सांगितलं जातं की तुला लोन मिळणार नाही मिळणार। तिथं जर लोन दिला असेल, त्यात अडचण आली असेल तर मग आम्ही लगेच तुझी प्रॉपर्टी जप्त करू। शहरी भागामध्ये गुंडाचा वापर केला जातोय, धमक्या दिल्या जातात। गुंड म्हणतात या इलाक्यात राहायचं असेल तर साहेबांचा प्रचार तुम्ही करू नका। या सगळ्या गोष्टी होत आहेत, हे लोक आम्हाला सांगत आहे आणि ही गोष्ट कुठेतरी चुकीची आहे। अशी प्रथा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात नव्हती, ती आज जर सुरू झाली आणि त्या प्रथेला जर यश आलं तर पुढे जाऊन विकास कुणीच करणार नाही, फक्त गुंडांना पाळलं जाईल, गुंडांचा वापर केला जाईल आणि दडपशाहीचं राजकारण हे वाढू शकतं। म्हणून हे कार्यकर्ते एकत्रित येऊन सुप्रियाताईला बारामती मतदारसंघातून कमीत कमी 3 लाखांनी निवडून देतील। बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर एकीकडे सुप्रियाताई म्हणतात की धमकावलं जाते, एकीकडे तुम्ही म्हणताय धमकावलं जाते, दुसरीकडे शिवतारे म्हणतायत की धमकावलं जातं। साधी शिवतारेची भूमिका इंदापूरला पण काही नेते बोलतात भाजपचे, असं ऐकलंय आम्ही की धमकावलं जातं। पण बोलतायत। दुसरी गोष्ट अशी की नेमकं धमकावतंय कोण, हा पहिला प्रश्न। आणि दुसरा सुप्रियाताईंच्या विरोधात जो पक्ष आहे, अजितदादा मित्रमंडळाचा जो पक्ष आहे, तो त्यांचे लाभार्थी तसंच त्यांना साथ देण्यासाठी ठराविक काही BJPची लोक आहेत, असे दोघं मिळून सामान्य कार्यकर्त्यांना, इथं असणाऱ्या स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांना धमकावलं जातंय असं आमचं मत आहे।